तर आपण चंद्रभागे तीरी आलेलो आहे. येथील संपूर्ण वास्तव्य मी तुम्हाला दाखवत आहे बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भक्तिमी शक्ती यूट्यूब चॅनल सपोर्ट करा. तर बघा माझ्या पाठीमागे आहे चंद्रभागा तीरीचे पुंडलिक मंदिर आहे बघा मित्रांनो. तर आता आपण दर्शनही घेणार आहोत आणि नदीपात्रही फिरणार आहोत. चंद्रभागे तीरी आल्यावर अशी ह्या गरीब लोकांची लाईन लागलेली दिसते बघा. आणि यांचं स्थायित्व हे पंढरपूर नगरपालिकेने केलं पाहिजे बघा मित्रांनो. आणि हे इथंच वास्तव्यास असतात हे लोक. पिढ्यानपिढ्या खूप खूप वर्ष हे लोक इथंच राहतात, इथंच त्यांचा उदरनिर्वाह आहे. तर आषाढी वारीमध्ये आणि इतर वेळेस ह्यांचं कसं बघा, ह्यांच्यामुळे खूपच काही नागरिकांना पण त्रास होतो आणि ह्यांच्या पोटापाण्याचा बी प्रश्न असतो बघा मित्रांनो. बघू शकता राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं सर्व सामान इथंच आहेत. आणि चांगले चांगले धनदाकट लोक जे कष्ट करून खाऊ शकतात ते सुद्धा इथं मागायला हे आहे बघा, ते सुद्धा मागत बसतात बघा मित्र. तर ही एवढी चांगली आजी आहे, कुठेतरी कष्ट करून खाऊ शकते, ते सुद्धा मागायला इथं थांबलेलं बघा. आता हे जोडपं बघा मित्रांनो, हे जोडपं सुद्धा चांगलं आहे, कष्ट करून खाऊ शकतं. तर इथंही हे मागायला थांबलेले आहेत बघा. तर असं हे कसे खरंच काही भिकारी लोक, तर काही भिकारी लोक खरंच भिकारी आहेत आणि काही भिकाऱ्यांचं सोंग आणत आहेत बघा मित्रांनो. हे बघा सगळे धनधाकट चांगले लोक आहेत. तर माझी विनंती आहे की पंढरपूर नगरपालिकेला ह्यांना उठवून ह्यांचं पुनर्वसन करावे किंवा ह्यांना सक्त ताकीद करावे. पिढ्यानपिढ्या इथं आलेले आहेत बघा हे लोक आणि माधवगिरी करून मागत आहेत बघा मित्रांनो. चला आता आपण पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊया. मित्रांनो बघा, इथे यांचं जे काही चाललेलं आहे ते बंद झालं पाहिजे आणि हे भीक मागणाऱ्याचं काम हे बंद झालं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, आपली चंद्रभागा इतकी पवित्र आहे की इथे काही विदेशी पर्यटक जर आले तर त्यांना आनंदाचं वातावरण दिसलं पाहिजे बघा, ना की असं मदगिरी मागण्याचे लोकांचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एवढे तुमच्या अंगामध्ये धनदाकट आहे, देवा पांडुरंगाने एवढी शक्ती दिलेली आहे, तुम्हाला चांगलं शरीर दिलेलं आहे, तरीसुद्धा काही लोक असे मदगिरी मागतात बघा मित्रांनो. मग हे सरकारनं त्यांच्यावर आळा घातला पाहिजे. आपण पुंडलिकाच्या मंदिरापाशी आलेलो आहे.